नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या नवीन चॅनलमध्ये. तर आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाटा चकली. तर त्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते बघू. मी इथे रात्रीच भिजवून घेतलेला साबुदाणा, हा रात्री भिजवलेला साबुदाणा आहे. आता आपण बटाटा शिजत घालणार आहोत. स्वच्छ धुवायचा आधी बटाटा आणि मग शिजत घालायचा आपण बटाटा. तर आता आपण बटाटा धुवून घेऊन आता शिजत घातलेला आहे बटाटा. तर आता ह्या बटाटा होईपर्यंत आपण साबुदाण्यात एक वाटी पाणी घालून ह्याला ट्रान्सफर होईपर्यंत आपण ह्याला वाफ काढून घेणार आहे साबुदाण्याची. तर आपला बटाटा उकडून होईपर्यंत आपण साबुदाणा आता त्याच्यात पाणी घालून तो आपण वाफलून घेणार आहोत. तर त्याच्यात साबुदाण्यात 1 किलो साबुदाण्यात आपण 1.5 वाटी पाणी घालणार आहोत आणि तो साबुदाणा आपण वाफलून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण थोड्या थोड्या वेळाने ह्याला हलवून बघायचं आहे. तर अशी आपण सगळ्या बटाट्यांची साल काढून घेऊन ताटांना तेल लावून घ्यायचं. म्हणजे आपली पूर्वतयारी असली की आपल्याला पटपट चकल्या करता येतात, म्हणून ह्या ताटांना तेल लावायचं. आमच्याकडं खाली जागा नाही म्हणून आम्ही पत्र्यावर ताटात घालून ठेवतो. तर आता हे बटाटे आपण खिसून घेतलेत आणि हा साबुदाणा पण आपला वाफलून झालेला आहे. आता हा साबुदाणा आपण त्या बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्याच्यात आपण मीठ, लाल तिखट मिक्स करून घेणार आहोत. तर आपण हे बटाटा खिसून घेतला, आपला साबुदाणा पण वाफलून झाला. आता हे मिक्स करून घेणार आहोत. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं. तुमच्यात जास्त मीठ लागत असेल तर जास्त घाला, नाहीतर माझ्यात तर कमी खातात, मी एवढं घालणार आहे मीठ. आणि आता चटणी घालून घेऊया. आता हे सगळं एकत्र करूया आणि याला चांगलं मळून घेऊया आणि आपण चकल्या घालूया. तर ह्या अशा प्रकारे आपण ह्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या सोडणार आहोत. आणि ह्या चकल्या झाल्यानंतर आपण पत्र्यावर वाळत ठेवणार आहोत. आमच्या इथं जागा नाही आहे खाली वाळत घालायला, म्हणून आम्ही पत्र्यावर वाळवतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.